सख्या रे. भाग 15. ती येईल माझ्या प्रिन्सेसला मी खाऊ घालतो. तो हसत तिच्या शेजारी बसला. त्याचं मन भरून येत होतं. जर तो इथं आला नसता तर त्याला माहीत पडलं नसतं की त्याची एक मुलगी पण आहे. या विचाराने त्याला आतून खायला उठत होतं. पण जे आयुष्य आपण बिनबापाचं काढलं ते तिच्या वाट्याला 7 वर्ष आलेलं. त्यामुळे त्याला श्रेयाचा जास्त राग येत होता. तिला माहीत होतं बिनबापाईचं आयुष्य काय असतं, तरीही तिने एकटीला वाढवलं. काय चूक होती त्याची, जी तिने ही शिक्षा त्याला दिली? आता तो श्रेयाला तिच्या चुकीची जाणीव करून देणार होता. आता पुढे? डॅडी, मी नसताना तुम्हाला मिस केलं? ध्रेयाने त्याला आस लावून एकटक त्याच्या डोळ्यात पाहून विचारलं. आताच ते डिनर करून बाहेर गार्डनमध्ये आलेले. ध्रुवने गंगूला श्रेयासाठी गरम जेवण तिच्या रूममध्ये घेऊन पाठवलं होतं. या, मिस यू सो मच, ध्रुव कसाबसा म्हणाला. पण बोलताना मात्र आवाजात जडपणा होता. तिच्याशी खोटं बोलतोय ह्याचा राग येत होता. आपल्या मुलीशी खोटं बोलताना किती त्रास होत होता हे त्यालाच माहीत. ध्रेया, आपली खूप मोठी फॅमिली आहे. तू येणार ना कायमसाठी? ध्रुवने विचारलं. मनात मात्र ती नाही बोलली तर? अशी एक प्रकारची धाकधूक होती. ती हो की नाही बोलणार यावर जीव टांगणीला लागला होता. डॅडी, आय नो एव्हरीथिंग. ध्रेया खुश होऊन त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकले. लागलीच पळत आत येऊन तिने टीव्ही ठेवलेल्या खालच्या ड्रॉवरमधून पूर्ण कपूर फॅमिलीचा फोटो घेऊन पळतच ध्रुवच्या मांडीवर येऊन बसली. ध्रुवने पाहिल्यावर मात्र त्याचे डोळे विस्फारले. तो आश्चर्यचकित होऊन कधी ध्रेयाला तर कधी त्या फोटोकडे आळीपाळीने पाहत होता. तुला कसं माहीत? ध्रुवने पटकन विचारलं. मात्र ध्रेया शांतपणे तिच्या हातात फ्रेम घेऊन त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. डॅडी, मम्मी आणि तुझ्यात काय झालेलं मला माहीत नाही, पण तिने मला तुझ्यापासून किंवा फॅमिलीपासून दूर नाही केलं. तिने मला लहानपणीपासून तुमची ओळख करून दिली होती. फोटोत म्हणूनच तर मी लवकर अटॅच झाले तुला. तिने मला तुमची पहिली भेट, नंतर डॉली, रणवीर चाचू, वीर चाचू, मम्माची फ्रेंड दिया मावशी, कुमुद मावशी, काशिदा, अगदी मेडचीही मस्त स्टोरी सांगितली आहे. ध्रुव मात्र हे ऐकून स्तब्ध ऐकत होता. तुला माहितीये मम्मा तुला किती त्रास द्यायची ते पण सांगितलं आहे. यू नो डॅडी, यू आर सो 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 हँडसम. ध्रेयाने खुश होत त्याच्या गालावर किस केलं. त्याने जवळ घेऊन तिच्या कपाळावर किस केलं. म्हणजे तुला आधीपासून फॅमिलीची ओळख आहे? ध्रुवने तिच्या केसांना कुरवाळत विचारलं. येस डॅडा, ध्रेया म्हणाली. डॅडी, तू मला घेऊन जाणार ना सोबत? तू परत मला सोडून नाही जाणार ना? ध्रेया त्याच्यापासून बाजूला होऊन उदास होऊन विचारलं. नो, कधीच नाही. मी तुला आता माझ्यापासून कधी दूर नाही करणार, कधीच नाही. ध्रुव तिला कवटाळून घेऊन म्हणाला. बोलताना त्याचा आवाज जड झाला होता. पहिले श्रेया त्याची कमजोरी होती, आता ध्रेया होती. तिला कायमसोबत ठेवण्यासाठी तो इकडचं जग तिकडे करेल. बस एकदा तो ब्लॅकमेलर सापडू दे, त्याच दिवशी त्याची समाधी बांधली समज. श्रेया खिडकीतून त्यांना गार्डनमध्ये पाहत होती. तिचं मन भरून आलं. आपण चूक केली का असा सारखा मनात प्रश्न येत होता. पण समोरचा तिला वारंवार व्हिडिओ पाठवून तिच्या मनात भीती घालत होता. आणि तिने त्या भीतीपोटी न सांगणं योग्य ठरवलं आणि त्याला तिच्यापासून दूर केलं. पण ती खुश होती. आजवर ती सिंगल होती. तिने कधी ध्रुव सोडून दुसऱ्या व्यक्तीचा विचार केला नाही. ध्रुव पण अजून तिची वाट पाहत होता. अजून त्याने त्याच्या आयुष्यात तिची जागा कोणाला दिली नव्हती. मनात समाधान होतं आणि आनंदही. त्याने आपल्याला खूप पटकन माफ केलं हेही तिला पटत नव्हतं. त्याला लहान मुली खूप आवडायच्या हेही त्याने 1-2दा तिला सांगितलं होतं. तेव्हा ती फक्त हसून हुंकार भरायची. आता ध्रेया ध्रुवच्या खांद्यावर होती. हसत त्याच्या गळ्यात हात टाकून ते आत येत होते. ध्रेया आणि ध्रुवला एवढं खुश पाहून तीही खुश झाली आणि डोळ्यात पाणी आणून त्यांना पाहत होती. अचानक ध्रुवची नजर तिच्यावर गेली. तो गालात हसत तिला पाहत होता. तिने नजर चोरली. तिलाही नाही कळलं. ध्रुव आत आला. श्रेया वॉशरूममध्ये होती. ध्रेया त्याच्या मागे आली. डॅडी, आज मी तुझ्यापाशी झोपणार. ध्रेया बेडवर एकदम मधोमध जाऊन झोपली. माय बच्चा, ऑल इज युअर. ध्रुव तिच्या दुसऱ्या बाजूला झोपला. ती खुश होत तिचा हात तिच्या डोक्यावर ठेव आणि थोपट असं डोळ्यांनी सांगत होती. ओके. ध्रुव खुश होत तिचे डोकं थोपटत होता. हळूहळू तिला झोप लागू लागली. आपोआप डोळे झाकू लागले. इकडे श्रेया केव्हाची वॉशरूममध्ये नुसता टाइमपास करत बसून होती. नाही म्हणता पोटात गोळा आला होता त्याच्यापाशी झोपायचं. इतक्या वर्षात एकटं राहायची सवय होती, पण आता वेगळं होतं. नाही म्हणता ऑकवर्ड पण आलेला. श्रेया, बाहेरून ध्रुवचा आवाज आला. ती तिच्या विचारातून बाहेर आली. आले? तिने कसाबसा उत्तर दिलं. ती बाहेर आली तेव्हा ध्रुव तिच्याकडे रोखून पाहत होता. तो बेडवर झोपून होता, नजर मात्र तिच्यावर. त्याची नजर तिला अस्वस्थ करत होती. ती मान खाली घालून गुपचूप दुसऱ्या बाजूला जाणार. वेट, ध्रुव म्हणाला. तिचा श्वास अडकला. काय? तिने न समजून विचारलं. त्याने सरळ उठून तिचा हात धरून त्याच्या बाजूला झोपवलं. ध्रेया, मग श्रेया, मग ध्रुव. त्याने तिला तसंच मिठीत घेऊन झोपला.
त्याचे श्वास तिला तिच्या मानेवर जाणवले. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. तो झोपला. तिलाही लवकर झोप लागली. ध्रुव, जो रात्री न झोपणार होता, आज त्याला सुखाची झोप लागली होती. सकाळी ध्रुवला सवयीप्रमाणे लवकर जाग आली. त्याने किलकिल्या डोळ्यांनी शेजारी पाहिलं. आज काही वेगळीच त्याला झोप आलेली होती, एकदम सुकून आणि शांत. "दिस मॉर्निंग इज व्हेरी स्पेशल फॉर मी," त्याने मनात बोलून श्रेयाच्या गालावर किस केलं. तसंच पुढे होऊन ध्रेयाच्या कपाळावर ओठ टेकवले. तो हसत उठणार की ध्रेयाने त्याचा शर्ट पकडला. त्याने मागे वळून भुवया उंचावून पाहिलं. "डॅडी," तिने दोन्ही हात करून "उचलून घे" असं बोलली. त्याने हसत तिच्या बाजूने येऊन तिला उचललं, मात्र आवाज एकदम हळू होता. "तू एवढ्या लवकर कशी उठली?" त्याने विचारलं. "मी तुझ्यावर गेली, असं मम्मा नेहमी बोलते. तुझी सवय माझ्यात आली," ध्रेयाने निरागसपणे उत्तर दिलं. तिचं उत्तर ऐकून मात्र तो खुश झाला. श्रेया अजूनही तशीच होती, अजूनही गाढ झोपेत होती. तिला उठवावंसं वाटत होतं, पण तिची झोप मोड होईल म्हणून त्याने तिला उठवलं नाही. त्याने हसत तिला खाली सोडलं. तो फ्रेश व्हायला निघून गेला. ती श्रेयाचा मोबाईल पाहत टाइमपास करत बसली. सकाळी उठली की ती स्टेट्स चेक करायची. ध्रुव बाहेर आला. ती पटकन पळत होती तेच. "चल, मी घालतो तुला बाथ." ध्रुव केस पुसत बाहेर आला होता. तसंच तिला पळताना पाहून टॉवेल बेडवर फेकला. "मी करेन, मी छोटी नाही, मी मोठी झाले आता," ती तोंड वाकडं करून बोलली. "ओह मॅडम, मोठ्या झाल्या? ठीक आहे, जा," त्याने तिचे गाल ओढून बोलला. ती हसत मान खाली वर करत फ्रेश व्हायला पळाली. "थँक्स गॉड, ही माझ्यावर गेली नाही तर." ध्रुवने सुस्कारा सोडला. ध्रेया फ्रेश होऊन खाली पळाली. ध्रुव मात्र फोनवर बोलत गॅलरीत उभा होता. "मॉम, मला यायला वेळ लागेल, त्यामुळे माझी काळजी करू नको. मी एकदम खुश आहे, जरा जास्तच." ध्रुव खुश होऊन बोलला. "नक्की काय कारण?" कविताने प्रश्न केला. "बोललो होतो ना, सरप्राईज आहे. तू पण तितकीच खुश होणार पाहून," ध्रुव म्हणाला. ओके, काळजी घे," कविताने बोलून फोन कट केला. "मम्मी, जायचं ना ध्रुव दादाला सरप्राईज देऊ?" कुमुद खुश होऊन म्हणाली. तो आपल्याला देणार होता, आता आपण जाऊन त्याला देऊ." कविता डोळे मिचकावत खुश होऊन म्हणाली. "मी सिमलाची तिकीट बुक केली आहेत. प्लीज, तिथे खूप कोल्ड आहे, सो टेक केअर. माझी मीटिंग झाली की मी रात्री 12 वाजेपर्यंत येईल," रणवीर म्हणाला. "ओके कुमुद." "रणवीर, चल ना सोबत." कुमुद रूममध्ये येऊन त्याला लाडीगोडी लावत म्हणाली. "कुमुद, महत्वाची मीटिंग नसती तर मी तुमच्यासोबत आलो असतो ना. तुम्ही पुढे जा आणि एन्जॉय करा," रणवीर तिला मिठीत घेऊन म्हणाला. "तू असंच करतो, जा, मी बोलणार नाही," ती त्याला ढकलत जाऊ लागली. "तुला नाही वाटत 7 वर्षात तू जास्त नखरे करायला लागलीयस? आधी तर किती गप्प राहायची आणि आता मला बोलू देत नाही," रणवीर तिचे गाल ओढून बोलला. "हात नको लावू," ती चिडून गाल चोळत बोलली. "आणि हो, मी नाही, तू जास्त लाड करायला लागला म्हणून मी जास्त नखरे करते." कुमुद हसत त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकून म्हणाली. त्याने हसत तिचं नाक ओढलं. "श्रेया, तुला आता डेमो दाखवावा लागेल. तू पाहून नक्की खूप सरप्राईज होणार आहेस." "माझं ऐकलं नाहीस ना तू? मग न ऐकण्याची शिक्षा भोग." खूप सोप्पं होतं ध्रुवला तुझ्यापासून दूर करणं, पण मजा नाही त्यात. जेव्हा आपलं प्रेम स्वतःहून आपल्याला सोडून जातं ना, तो त्रास काय असतो हे तुम्हा दोघांना कळायला हवं. माझंही ध्रुववर प्रेम होतं, पण त्याने काय केलं? माझा अपमान, तिरस्कार, द्वेष. मग माझ्या अपमानाचा बदला तर मी घेणार ना. आता तुमच्यासाठी मी एक सरप्राईज प्लॅन केला आहे, ते पाहून तुम्ही नक्की सरप्राईज होणार." ती अंधारी आकृती क्रूर हसत म्हणाली. इकडे कुमुद, कविता आणि रियांश सिमलाला यायला निघाले.